मिळकत जास्त नसेल तर खर्चांवर नियंत्रण ठेवा आणि माहिती जास्त नसेल तर शब्दांवर नियंत्रण ठेवा। माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे, कारण स्वच्छ कपड्याची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो। जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडायचे नाही। थोडा उशीर लागतो पण विजय हा नेहमी सत्याचाच होतो। काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते, म्हणून शब्दाला वार नको, आधार हवा। विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो। आयुष्य एकदाच मिळत असतं, ते आनंदाने जगून घ्या, कारण परतून फक्त आठवणी येतात, वेळ नाही। जिथे 2 घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत माणसाच्या आयुष्यात लाभले तर जगण्यातील रंगत वाढत जाते। या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही, पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगतो। जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या, कारण पूर्ण जगात कार्पेट घालण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणे जास्त सोपे आहे। पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं, ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो। प्रत्येकाशी प्रेमाने वागले पाहिजे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्याच्याशीही प्रेमानेच वागले पाहिजे। ते चांगले आहेत म्हणून नाही तर तुम्ही चांगले आहात म्हणून। आपल्यासोबत दुसऱ्यांचेही चांगले व्हावं अशी मानसिकता ज्याची असेल ना, त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही। देव आपल्याला काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिले आहे म्हणून मंदिरात जावं। दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात। कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, तर ते त्याचे संस्कार असतात। कोणी कौतुक करो वा टीका, लाभ आपलाच। कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देते। प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सोबत सामान कमी ठेवा आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर अपेक्षा कमी ठेवा। परिस्थिती माणसाला मागे ठेवते असं खूप लोक म्हणतात, पण परिस्थिती माणसाला श्रेष्ठ बनवण्याचे काम करते। काही लोक हरतात आणि काही जिंकतात। जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो, आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो। ओंजळ आनंदाने भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना त्यातले देता आले पाहिजे। आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे, मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा। प्रवासाच्या वाटा कितीही खडतर असल्या तरी एखाद्या सुंदर वळणावर थोडासा विसावा घेऊन प्रवासाची पुन्हा नव्याने सुरुवात करणे म्हणजेच आयुष्य। गरजेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब म्हणतात, सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात, आणि थोडं कमी असूनही आनंद देतो त्याला समाधान म्हणतात। रक्ताच्या नात्यांना मानपान द्यावा लागतो, मनाने जोडलेल्या नात्यांना चेहऱ्यावरची एक छोटीशी स्माईल सुद्धा पुरेशी असते। बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चालाकी करतात की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असते। चालाकी 4 दिवस आणि इमानदारी आयुष्यभर टिकते। शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दांपेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही। आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।